माझ्याशी नीट बोलायचं नाही. त्यावेळी नीरजरावांनी माका ज्या वचना दिला जा तो वागला त्या सगळा खोटा होता म्हणायचा. का का मी तुमचं ऐकलं उमा? त्या घरात माझी मुलगी द्यायची नाही या निर्णयावर मी ठाम का नाही राहिला? मी जर माझा विरोध ताणून धरला असता तर निशिनी पण माघार घेतला असता. मग एखाद्या आपल्यासारख्या साध्या घरातल्या मुलाशी तिचं लग्न लावून दिलं असतं आणि माझी पोरसुखी झाली असती. आज जशी रडते तशी वेळ तिच्यावर आली नसते. मग आपण चुकलोय. आपण आई वडील म्हणून कुठेतरी कमी पडला. हो नाही, असं काही नाही. तुम्ही शांत व्हा आधी. आपल्या काय माहित होता ह्या सगळा? पोर सुखात होती आपली. आपल्या काय माहित होतं ह्या सगळं होईल पुढे? माका जर आधीच माहित असता ना तर या सगळ्यांनी होऊच दिला नसता. सगळं करून झालं. फोन नीरजराव हो, हो. या बघा, तुम्ही डोकं शांत ठेवून काय आता बोला. उगाच वाद नको. हो. काय नीरजराव काय चाललंय तरी काय तुमचं? पैशाच्या मागे धावणारी तुमच्यासारखी माणसं, तुम्हाला नात्यांची कदर नाही. हा तुमच्यासारख्या शहरात राहणाऱ्या माणसांबद्दल माझं जे मत होतं ना ते तुम्ही आज खरं करून दाखवलात. माझ्या निशीसारखी भोळी भाबडी निरागस मुलगी तुम्हाला मिळाली, तिची कदर नाही केली तुम्ही. माझं तिच्यावर प्रेम आहे, माझं तिच्यावर प्रेम आहे असं म्हणत फक्त तिला मिळवण्यासाठी तुम्ही आणि तुमची आई लग्न होईपर्यंत आमच्याशी खोटं बोलत राहिलात. आणि एकदा लग्न झालं म्हटल्या खरे रंग दाखवायला सुरुवात केलीत काय? एक लक्षात ठेवा, माझ्या निशीला त्रास देण्याचा जरी प्रयत्न केलात ना तर गाठ या रघुनाथ खोताशी आहे. माफ करा, आमची निशी थोडी घाबरली आहे. हो माहित आहे मला, पण तिला थोडा सावरायला वेळ लागेल. पण निशीची सोनोग्राफी आणि काही वेगळ्या टेस्ट आहेत, त्या सगळ्या लवकरात लवकर करून घ्या. पण त्याआधी तिला या मानसिक धक्क्यातून बाहेर काढावं लागेल. नाहीतर गरोदरपणात केवळ आपल्या होणाऱ्या बाळाच्या काळजीने मुली आपलं मानसिक संतुलन गमावून बसतात आणि त्यातून पुढे अनेक कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. आपल्या आजूबाजूचे सगळे आपल्या बाळाच्या जीवावर उठलेत असा ठाम समज करून घेतलाय तिने. म्हणून आता निशी कुणावरही विश्वास ठेवू शकत नाही. तुम्ही तिला पटवून द्या की इथे तिला आणि तिच्या बाळाला काहीही होणार नाही, तशी खात्री द्या तिला. ठीक आहे डॉक्टर, आम्ही आमच्या निशीला एवढ्या मोठ्या धक्क्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू. सावरू तिला. निशी आणि बाळ दोघंही सुखरूप असायला हवेत. त्यांना काही होता कामा नये. हे बघा, काळजी करू नका, सगळं ठीक होईल. तुम्ही फक्त तिला त्रास होईल अशा कुठल्याही गोष्टीची आठवण करून देऊ नका. शक्यतो तिला त्रास देणाऱ्या लोकांपासून लांबच ठेवा, तरच निशीचा विश्वास तुम्ही जिंकू शकाल. डोंट वरी, तुम्ही यात यशस्वी झालात तर निशी लवकरात लवकर बरी होईल. चला येते मी, आणि जर काही मदत लागली तर मला कळवा. चला येतो.
काय झालं रे? हा? अरे मामा माफ कर मला. अरे उठ ना, काय झालं काय पण? मामा खरं तर या सगळ्यात माझीच चूक आहे. त्या दिवशीच निशीला आपल्या घरी घेऊन यायला हवं होतं. म्हणजे तुला काय म्हणायचं मला कळत नाही. त्या दिवशी म्हणजे कधी? हो, मागे जेव्हा मी मुंबईला गेलो होतो निशीकडे, हा तेव्हा खरं तर निशीच मला म्हणाली होती की सगळं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणून तर मी अरे म्हणून तर काय, बोल ना, स्पष्ट बोलशील. म्हणून तर मी तिच्या डोळ्यात अश्रू बघून सुद्धा ते फारसं गंभीरपणे नाही घेतलं. मला असं वाटलं की इतक्या दिवसांनी माहेरचा आपला माणूस बघितल्यानंतर तिला रडू आलं असेल.